चला विनंती असेल दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये आलेत. अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. 12वा खेळाडू कंपल्सरी हवाय, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. टीम अल्फा या संघाला, अल्फा या संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. चला पण शेवटच्या मॅचकडे जाऊया. मॅच क्रमांक 6 आपल्याला पाहायला भेटते. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. मुंबई सेंट्रल 360 विरुद्ध यस सर मॅचला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू टाकला जातो. गोलंदाज अमय आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॅटिंग मार्कवरती दोन्ही बॅटर जर पाहिले, ताबीज अन्सारी आणि इस्माईल ही जोडी आपल्याला आघाडीची पाहायला मिळते. जाऊया आपण मॅचकडे. पहिलं षटक टाकलं जातंय. गोलंदाज जर पाहिला अमेय पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हरने मारा करतोय. शेवटचं षटक, आपलं माफ करा, शेवटच्या मॅच मधील पहिलं षटक घेऊन येतोय पॉवर प्लेचं. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा या शेवटच्या मॅच साठी. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा, बॉलला भिरकावलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल जाईल दणदण करा तो वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. शेवटच्या मॅच मध्ये पहिला चौकार, अर्थातच बॅटर इस्माईलच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. येते 4 धावा, बाउंड्री. तर चांगली सुरुवात नक्कीच केली आहे. अर्थातच टीम अल्फा या संघाने चांगली सुरुवात केलेली आहे. अमईला पहिलाच बॉल वरतीचा पाहिला, पुन्हा अकूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात, चांगले कमबॅक केले गोलंदाज अमय यांनी. कारण की पहिला चेंडू जर पाहिला खूपच शॉर्ट टाकला होता, त्या बॉलचा पुरेपूर फायदा घेतला. बॉलला सरळ पाठवलं त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती इस्माईलनी चौकार जरूर ठोकला, परंतु इथे जर पाहिलं अमयने सर आर्यन पाटील मॅन ऑफ द मॅच आहे. आर्यन पाटील 33 धावा वैयक्तिक केल्यात. आर्यन पाटील कॉंग्रॅच्युलेशन, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. उपस्थित राजूभाऊ यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. स्पोर्ट जर्सी देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. आर्यन पाटील, चला आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय, आपल्याला सन्मानित करण्यात येते. चालू मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. पुन्हा जर पाहिला पॉइंट रिझन मध्ये फटका खेळला जातो, खेळाडू तैनात आहे. इथे मात्र जर पाहिलं तर एकंदरीत 1 धाव पाहायला मिळते. धावसंख्येत बदल पाहायला मिळतो. 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली तर अर्थातच 9 धाव. सर इकडे यायचंय जरा व्यासपीठाजवळ. ऋषभ सरांना घेऊन यायचंय.
चला जाऊया आपण षटक क्रमांक जर पाहिला आपल्याला दुसरं पाहायला मिळते. पहिला चेंडूवरतीचा पहिला षटकार पाहिला, त्यानंतर 2 एकेरी धावसंख्या पाहिली. पुन्हा खोलवर टप्पा टाकला होता, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल केलाय, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. परंतु इथे जर पाहिलं एकेरी धाव पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या जर पाहिली धाव फरकावरती 19 पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 जर पाहिला गोलंदाज स्वप्नील पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकला होता टीम मुंबई 360 या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर पाहूया गोलंदाजी कशी प्रकारे केली जाते टीमच्या माध्यमातून. पुन्हा खोलवर टप्प्याचा पुन्हा जर मारलाय काऊ कॉर्नर रिझन मध्ये, बिग लांब लांब आणि लांब, आणि इथे जर पाहिलं अर्थातच झेल सुटली जाते, झेल सोडली आहे, एक सुवर्ण संधी दिली आहे. पंच काय निर्णय देतात त्याकडे देखील पाहूया. चौकार घोषित केला जातो. थँक्यू सर. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावांनी ते अर्थातच 23 धावसंख्या पाहायला मिळते ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकातील स्वप्नीलच्या शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटच्या बॉलवरती जर पाहिलं दोन्ही बॅटर जर पाहिलेत आता आणि ताबीस अतिशय चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी, टीम अल्फा या संघासाठी. पुन्हा मात्र बाहेर येऊन शफल येऊन मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्येत बदल, धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली आहे बिनबाद टीम अल्फा साइडला. बॉल जातो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 हा हँडसम लांबलचक षटकार. बॉलला जर पाहिलं सर रस्त्याच्या पलीकडे पाठवलंय, म्हणजे पाहू शकता त्या शॉट मध्ये किती ताकद होती. बॅटिंग मार्कवरतीचा पहिला बॅटर ताबिश अतिशय चांगली फलंदाजी करतोय. 33 डबल फिगर धावसंख्या पाहायला मिळते. 33 धावसंख्या जोडली जाते. पुन्हा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू तैनात. बॉल गॅदर करतोय का ते देखील पाहूया. परंतु जर पाहिला चौकार पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू तैनात. तर नक्कीच ताबीस ऑन फायर झालाय. तो मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. महत्वाचा सामना, शेवटचा सामना स्पर्धेतील आणि शेवटच्या सामन्यामध्ये देखील पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाते दोघांच्या माध्यमातून. पुन्हा शफल झालेत. पुन्हा हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता परंतु पुन्हा बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 33 या धावसंख्येवर 37 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज संकेत. पुन्हा मात्र घुटना टेक और तमाशा देख ऑन साइडला फटका खेळलाय. खेळाडू आहे. एकेरी धाव पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या जर पाहिली 38, नो लॉस टीम अल्फा. हॅलो, हा बस, थँक्यू. चला षटक क्रमांक 3 संपलं जात आहे. जाऊया चौथ्या षटकाकडे. पाहूया कोण गोलंदाजीसाठी येतोय. गोलंदाज पुन्हा जर पाहिला स्वप्नील येतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. खेळाडू नाहीये. बॉल जातोय सरळ वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका खेळलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅटर जर पाहिला बॅटिंग मार्क वरती ताबिश आतापर्यंत चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. चौकार पाहायला मिळतो त्याच्या बॅट मधून. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 42 धावसंख्या झाली आहे धावफलकावरती. षटक क्रमांक 4 पाहायला मिळतंय. उत्तर चांगलं दिलं जातंय. जो बॉल टाकाल त्या बॉलवरती मात्र मोठे हल्ले पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक जर पाहिलं 28 धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती. पुन्हा शफल झालेत. पुन्हा आडव्या बॅटने खेळलेत. खेळाडू येतोय बॉलवरती. पाहूया झेल घेतली जाईल का. आणि इथे जर पाहिलं झेल सोडली जाते. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, परंतु रनआउट होईल. अर्थातच इस्माईलची खेळी समाप्त झाली. इस्माईल जाईल माघारी, परंतु इस्माईल नाराज नसेल कारण की ताबीच्या बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्यात. त्यामुळे मात्र कुठेही इस्माईल नाराज होणार नाहीये. नेक्स्ट बॅटर येतोय. पाहूया तो बॅट्समन कोण असेल. सज्जू बॅटिंग मार्क वरती येतोय कारण की ताबीज सर मात्र चांगले फटके खेळताना दिसतोय. खेळी समाप्त झाली असती ताबीजची, परंतु इथे कुठेतरी बाउंड्री लाईनच्या दिशेने ऑन साइडला खेळाडू तैनात आहे. त्यांनी मात्र एक इझी झेल सोडली आणि तिथे मात्र ताबीजला एक जीवदान भेटलंय. आता एक जीवदान कशामध्ये तो परिवर्तन करतोय ते देखील आपल्याला पाहायचंय. पहिला सामना सकाळी ठीक 8 वाजता खेळवली जाईल. अर्थातच फाल्कन विरुद्ध
त्रिलोका ट्रायम्स दोन्ही संघांचे संघमालक आणि संघ ठीक 8 वाजता स्पर्धेला सुरुवात होणाऱ्या मॉर्निंगला सर्व संघ 7:30 वाजता मैदानात दाखल होतील याची संबंधित सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. दुसरी मॅच जर पाहिली YBCC विरुद्ध UB चॅलेंजर्स या दोन संघांमध्ये खेळवण्यात येईल याची संबंधित सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि ठीक 8 वाजता 8:50 ला असेल. सुटलाय पुन्हा एक संधी पाहिली तर सज्जूला मिळाली आहे. तर पाहायला गेलं तर दोन्ही बॅटर जर पाहिले आतापर्यंत दोन्ही बॅटरनी चांगली फलंदाजी केली आहे आणि त्यांच्या झेल वारंवार सोडल्या जात आहेत. महागडे ठरणारे शेवटचं षटक येणाऱ्या काही मिनिटातच, कारण की दोन्ही बॅटर्स जर पाहिलं बॅटच्या मिडल झाले, चांगली फलंदाजी करतायत दोन्ही बॅटर्स. आणि इथे जर पाहिलं तर आतापर्यंत संघाची धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली आहे ती 52, अर्थातच 52. एक लॉस झालाय टीम अल्फा या संघाचा. चार षटकांचा खेळ झालाय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. 52 धावसंख्या पाहतो. एक विकेट झाली आहे. इस्माईल रनआउट या स्वरूपामध्ये बाद झालाय. आता मात्र स्ट्राईक वरती येईल अर्थातच ताबीज. त्याच्या बॅटमधून जर पाहिलं षटकार चौकार षटकार चौकार आणि पुन्हा चौकार. शेवटचं षटक निर्णायक षटक अक्षयला पाहू शकतो. समोर ताबीज. पंचांनी मात्र दंडित केले. वाईट बॉल घोषित केलाय. एकेरी धाव फलकावरती लागली जाते. 53 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर गोलंदाजाने जर 2 विकेट घेतले तर अश्विन आणि ऋषभकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाज अक्षय भालेराव, आपण जर विकेट 2 घेतले या षटकामध्ये तर 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची. आपल्यासाठी पारितोषिक आहे, परंतु आपल्याला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून एक लांबलचक षटकार ठोकलाय. बॅटर ताबीज ज्याची झेल सोडली होती त्या बॅटरने मात्र षटकार ठोकलाय. एक क्लास पाहायला मिळतोय ताबीज या बॅटरचा. तर नक्कीच त्याची झेल सोडली ती ऑन साइडला, त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातो. पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणि इथे जर पाहिलं बघता बघता चोरटी धाव देखील धावफलकावरती लागली जाते. कारण की सज्जूनी देखील एक चांगला षटकार ठोकला होता. त्यानंतर जर पाहिलं षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली. पुन्हा ताबीज आला स्ट्राईक वरती. त्यांनी देखील आल्याला चांगला एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून बॉलला बाहेर फेकून दिलं. गोलंदाज लक्ष ठेवायचं अक्षय भालेराव. जर आपण 2 विकेट्स घेतले तर ऋषभ आणि अश्विन यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल रोख रकमेचं. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आपल्याकडे शिल्लक बॉल आहेत, अर्थातच 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये आपल्याला संधी असेल 2 विकेट्स घेण्याची. अक्षय भालेराव अगेन्स्ट सज्जू. पुन्हा समोरच्या दिशेने मारलाय. खेळाडू आहे. बॉल अडवतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव इथे जोडली जाईल. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचले अर्थातच 61 धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते आहे. पहिल्या इनिंगच्या 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. बॅटची एज घेतली आहे. पॉइंट रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळाडू येतोय, बॉल अडवतोय. एकंदरीत जर पाहिलं मैदानामध्ये 1-2 सेकंदासाठी फुटबॉल पाहायला मिळालंय. कारण की वाकू शकत नाहीये. त्यासाठी जर म्हटलं रनिंग मध्ये फिटनेस महत्वाचा असतो. क्रिकेट असेल कुठल्याही खेळामध्ये तुमचा फिटनेस महत्वाचा असतो. क्रिकेट म्हटलं तुम्हाला धावावे लागतं, पळावे लागतं. हे मात्र समीकरण आम्ही नेहमीच मैदानामध्ये पाहिलंय. परंतु ह्या ठिकाणी जर पाहिलं तर बॉल पायाने अडवला जातोय. संघाच्या 2 धावा अडवल्या. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे अर्थातच 63. पुन्हा समोरच्या दिशेने बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल जर गेला लॉंग ऑन रिझन मध्ये जातोय. खेळाडू येतोय, फेकी करतोय, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली ती 65. शेवटचा बॉल. विकेट्स गेली आहे का बॅट चेंज करतायत? तर नक्कीच विकेट्स गेली आहे. रनआउट झालेत खेळाडू. एकच रन्स असेल आत्ताचा. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील गोलंदाज जर पाहिला गोलंदाज अक्षय भालेराव पाहायला मिळतोय. पाहूया शेवटचा बॉल. एकेरी दुहेरी का षटकार. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केला. वाईट बॉल घोषित केलाय. अर्थातच शेवटचा बॉल टाकण्यासाठी देखील मेहनत घ्यावी लागते या गोलंदाजाला. कारण की समोर
नॉन स्ट्रायकरचा बॅटर पाहिला, सलाह बॅटिंगसाठी आलाय. परंतु जर पाहिलं बॅटिंग मार्क वरती ज्याने आतापर्यंत षटकार चौकाराची तुफान फटकेबाजी केली तो म्हणजे ताबीज पाहायला मिळतोय. उंचापुरा हायटेड खेळाडू, ताकद आहे या खेळाडूकडे. वाट बघतोय माझ्या रडारमध्ये कधी येतोय तर मी फेकून देणार. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 दणदणीत कणकणीत चौकार. 4 धावा. 5 धावांचा 5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती लागली जाते 69. 69 धावा पाहायला मिळतात धाव फलकावरती. सत्तर धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम मुंबई सेंट्रल 360 विनंती असेल आपण लगेचच मैदानाच्या बाहेर या आणि आपले 2 बॅटर आपण लगेच मैदानामध्ये पाठवा. टीम अल्फा फास्ट करायचं. टीम अल्फा विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला वेळेचं बंधन आहे त्यामुळे विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या प्लीज. आणि उद्या ठीक 8 वाजता पहिल्या मॅचला सुरुवात होईल याची संबंधित संघांनी नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर एकदा टीम अल्फा ताबीजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण की 44 धावा त्याने एकंदरीत त्याच्या बॅटमधून आपल्या संघासाठी केल्यात आणि संघाच्या 69 धावा झाल्या. 70 धावांचं लक्ष असेल विजयासाठी टीम अल्फाने केल्यात. चला मुंबई सेंट्रल 360 लगेचच 2 बॅटर आपण मैदानामध्ये पाठवा आणि सेकंड इनिंगला सुरुवात करा. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 70 धावांचं लक्ष असेल टीम मुंबई सेंट्रल 360 या संघाला. चला दोन्ही बॅटर्स पाठवा. टीम मुंबई सेंट्रल 360 वाट पाहू नका लगेचच आपण पाठवायचे. 30 बॉलमध्ये 70 धावांचं लक्ष असेल आपल्याला विजयासाठी. संघ अल्फा मैदानात उतरलाय, दाखल झालाय. दोन्ही बॅटरची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. सैफ आणि संख्येची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये येते. सैफ आणि संख्येची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम अल्फा. आपण टीम मीटिंग कमी करा. लगेच जिथं फिल्डिंग आहे त्या ठिकाणी आपण आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. एक मोठी धावसंख्या धावफलकावरती जोडली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं 63 धावांचं लक्ष होतं. एकंदरीत वाटलं की मॅच फिल्डिंग करणारा संघ जिंकेल परंतु जर पाहिलं मॅच अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या बॉलपर्यंत सामना संपला नसतो आणि इथे जर पाहिलं 6 बॉलमध्ये एकंदरीत 26 धावांचं लक्ष होतं. 28 धावांचं लक्ष होतं. षटकार ठोकला 22 धावांवरती आली. त्यानंतर चौकार. त्यानंतर तर मॅच 4 बॉल 13 वरती आली होती. पंचांनी बिमर चेंडू दिला 1+4 अर्थातच 5 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर गोलंदाजाला दंडित करण्यात आलं. गोलंदाजाला मात्र गोलंदाजी करण्यासाठी बंदी घातण्यात आली. त्यानंतर जर पाहिलं 4 बॉल 1 गोलंदाज आला. त्या गोलंदाजाने मात्र संघाला 6 धावांनी विजय करून दिलं. हे क्रिकेट आहे आणि हे क्रिकेट आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळालंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम अल्फा. वेळ कमी आपल्याकडे. विनंती असेल टीम अल्फा. ऑलरेडी टाइम संपलाय. विनंती असेल टाइम संपलाय. चला मॅचला सुरुवात करा. टायमिंग संपलाय. अंपायर्स आपल्याला विनंती असेल टाइम पास करायचं नाही आणि मीटिंग देखील घेऊ नका टीम अल्फा. चला घाई करा प्लीज. बॅट्समन आले टीम अल्फा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल चला घाई करा प्लीज. टीम अल्फा जल्दी कीजिए. फील्डिंग लगाइए. बहुत टाइम हो चुका है.
आपसे द्वारकाश से कि आप जल्दी से जल्दी फील्डिंग लगाइए। चला घाई करा प्लीज टीम अल्फा, चला। तर संकेत आणि सैफची जोडी आपल्याला पाहायला मिळते, मैदानामध्ये दाखल झाले। 70 धावांचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये। शेवटचा सामना आपण पाहतोय। अंपायर्स रेडी? येस सर। प्ले करायची, मॅचला सुरुवात करायची आहे। बरोबर 11:25 झाली आहेत। 25 मिनिटांमध्ये सेकंड इनिंग कंप्लीट झाली पाहिजे, अन्यथा दंडित केलं जाईल, पॅनलाइज केलं जाईल। षटक क्रमांक 1 कडे जाऊया। गोलंदाज राईट आर्म राऊंडने मारा केला जातोय आणि इथे जर पाहिला चांगला टप्पा, आखूड टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल जर पाहिला निर्धाव पाहायला मिळतो। टीम अल्फा आपला एक प्रतिनिधी आमच्याकडे नाहीये, विनंती असेल आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। लवकर एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा टीम अल्फा। एक्स्ट्रा प्लेयर भेजिए टीम अल्फा। पुन्हा बॉलला कट केलंय। एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खेळाडू तैनात आहे, बॉल गॅदर करतोय, क्षेत्ररक्षण सजवलंय। टीम अल्फा आपका एक 12th मैन प्लेयर हमारे कमेंट्री बॉक्स में चाहिए, अन्यथा पैनलाइज किया जाएगा आपको। जल्दी आ जाइए। तो गोलंदाजी मार्कवरतीचा पाहिला मेराज इक्बाल पाहायला मिळतोय। खोलवर टप्प्याचा बॉल होता, पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहे, बॉल गॅदर करतोय, अडवतोय, एकेरी धावा पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज आपल्या टीमसाठी। अर्थातच संघाची धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली ती 2। 3 बॉलचा खेळ झालाय। षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळतंय। नियमाप्रमाणे जर पाहिलं 2 खेळाडू तुम्ही बाहेर तैनात करू शकता, बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पाहिजेत आणि त्यानुसारच गोलंदाजी केली जाते। गोलंदाज जर पाहिला गोलंदाजी मार्कवरती पुन्हा आखूड टप्प्याचा बॉल मिड विकेटला बॉलला फेकून दिलाय, बॉल सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार, 4 धावा। संकेतने मात्र चांगला फटका, बॉलचा वेट केलाय आणि चांगल्या प्रकारे फटका सजवलाय। काऊ कॉर्नर रिझन मध्ये बॉलला फेकून दिलाय, 4 धावा पाहायला मिळाल्या। 4 धावांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचले ती 6। 2 चेंडूचा अजूनही खेळ मात्र शिल्लक आहे। षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचा हाताळला जात आहे। गोलंदाज इक्बाल आपल्याला पाहायला मिळतोय। पहिली आघाडीची जोडी सैफ आणि संकेतची जोडी आपण पाहतोय। 70 धावा कंप्लीट करायच्या होऊ शकतात। मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं एक अटीतटीची लढत आपण पाहिली, पुन्हा घुसून करण्याचा प्रयत्न होता, थोडासा मागे ठेवला बॉलला आणि इथं बघता बघता 1 धाव 22 या स्वरूपामध्ये आम्हाला पाहायला मिळते। थँक्यू सर। 22 या स्वरूपामध्ये एक धावसंख्या आमच्या धावफलकावरती जोडली जाईल। धावसंख्येत बदल पाहायला मिळतो, धावसंख्या झाली अर्थातच 7। पहिल्या षटकातील शेवटचा बॉल असेल या स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यातील। tenniscricket.in यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण आपण घरी बसल्या पाहता, अनुभवता आणि चांगल्या प्रकारे छायाचित्र टिपले जात आहेत, त्यांचं प्रेक्षेपण केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल बेग हिट करण्याचा प्रयत्न होता, इनर एज लागली, परंतु 1 धाव ते नक्कीच मिळेल। षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे। धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 8 बिनबाद। टीम मुंबई सेंट्रल 360 या संघाची। टीम अल्फा टीम मीटिंग मत लीजिए, जल्दी से जल्दी मैच खत्म कीजिए, टाइम ओवर हो चुका है, इसलिए आपसे विनंती है आप जल्दी से जल्दी मैच शुरू कीजिए। अंपर्स आपल्याला देखील विनंती आहे त्यांना टीम मीटिंग घ्यायला देऊ नका, मॅचला सुरुवात करा। नक्कीच गोलंदाजी मार्कवरतीचा पाहिला ताबिस अन्सारी पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर एक 10-15 पावलांचा रनअप देखील पाहायला मिळतोय। पहिल्या षटकात जर पाहिला 8 धावसंख्या पाहायला मिळाली, अर्थातच
लॉंग ऑन रिझन मध्ये जर पाहिलं तर एक नन्ना मुन्ना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खूपच बाहेर आले, शफल झालेत. पंचांनी मात्र डॉट बॉल घोषित केलाय. चांगली गोलंदाजी करतोय ताबिश आपल्या संघासाठी. उंच पुरा गोलंदाज पाहायला भेटतोय. आखूड टप्प्याचा बॉल होता. बॉल पडल्यानंतर उसळी घेतली, सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. मेहनत घ्यावी लागणार आहे खेळाडूंना, कारण की आतापर्यंत पुन्हा स्लोअर बॉल पाहायला मिळतो. इथे मात्र पंच दंडित करतील. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. एकेरी धाव एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली जाते. 9 ही धाव संख्या जोडली जाते. षटक क्रमांक 2 साठी ताबीज गोलंदाजाला आपण पाहतोय. पुन्हा चांगला वेगवान बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक केलंय ताबीजने. एक बॉल जरूर आतमध्ये, दुसरा बॉल जर पाहिला वाईट टाकला होता. पुन्हा तिसरा बॉल जर पाहिला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली ती 9 ही धावसंख्या स्थिरावली आहे. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या समोरच्या दिशेने तो बॉल गेलाय. खेळाडू तैनात. एकेरी धाव पाहायला मिळते. मेहनत घ्यावी लागते दोन्ही खेळाडूंना. सैफ आणि संकेतची आघाडीची जोडी गेली आहे मुंबई सेंट्रल 360 या संघाच्या माध्यमातून. पण धावसंख्या जर पाहिली खूपच मोठी पाहायला मिळते. त्या प्रकारे गोलंदाजी केली जाते टीम सैफ या आपलं अल्फा या संघाच्या माध्यमातून. तीन बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 3 बॉल आहेत. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिझन मधून खेळाडू येतोय. बॉल अडवतोय. तत्पूर्वी जर पाहिलं दुसऱ्या कॉलसाठी कॉलिंग केलंय आणि इथे जर पाहिलं बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आउट झालेत. ओके, पंचांनी मात्र आउट घोषित केलंय. अंपर्स डिसिजन आउट घोषित केलं जात आहे. बहुतेक खेळी संपली आहे. सैफची खेळी संपली आहे. रन आउट झालाय. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर जर पाहिलं बॅटिंगसाठी सागर गेलाय. सागरकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय सागर आपल्या संघासाठी. बॅटर क्रमांक 2 मैदानामध्ये दाखल होतोय. सागरला आपण पाहू शकतो. चार चेंडूचा खेळ झाला. उर्वरित 2 बॉल आहेत. पुन्हा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केले. डॉट बॉल डिलिव्हरी केली जाते. तर दुसऱ्या षटकातील जर पाहिला शेवटचा बॉल असेल बॅटिंग मार्क वरती. जर पाहिला बॅटर आतापर्यंत संकेत फलंदाजी करतो. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आला, परंतु चौकाराने मात्र धावसंख्या तितकी वाढली नाहीये, कारण की दुसरं षटक शेवटचा बॉल असेल. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल हलका टाकलाय. हलक्या त्याने बॉलला स्लाइस केलंय. ऑन साइडला जातोय खेळाडू. बॉल गॅदर करतोय. बॉल घेऊन येतोय आणि इथे मात्र जर पाहिला तर एकेरी धाव पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली आहे. अर्थातच 1-0-10 ही धावसंख्या पाहायला मिळते. ओके, माफ करा, 12 धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती. 12 धावसंख्या झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती आता पाहूया गोलंदाज अभिषेक कांबळे पाहायला मिळतील गोलंदाजी करण्यासाठी. तिसरं षटक असेल. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं सुप्रीमोचा थरार देखील आपण पाहतोय. अर्थातच सांताक्रूज कलिना एअर इंडिया ग्राउंडवरती हा थरार पाहायला मिळतो. आशिया खंडातील एक अग्रमानांकित स्पर्धा तिथे देखील संपन्न केली जाते. आणि इथे जर पाहिलं आमच्या tenniscricket.in माध्यमातून ती स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते मोबाईलवरती. तिथे देखील समालोचन करतात. अर्थातच मिस्टर IPL कुणाल दाते सर हे देखील तिकडे समालोचन करत आहेत. आणि त्याचप्रकारे चांगल्या प्रकारे काय फटका सजवलाय.
डाऊन द लेग साईड ऑन साईडला बिग हिट केला जातोय. पंचाने निर्णय दिला अर्थातच षटकार. 6 धावा पाहायला मिळत आहेत. संकेत ऑन फायर झालाय. संकेतला देखील माहिती आहे आता थांबून चालणार नाहीये, बॅटिंग करावी लागेल. मोठी धावसंख्या आपल्याला करायची आहे. धावसंख्येत बदल झालाय, धावसंख्या झाली आहे अर्थातच 1-8-18 ही धावसंख्या पाहायला मिळते. या स्पर्धेतील जर पाहिलं आजच्या दिवसातील 4 चौकार देखील आम्ही पाहिलेत. आजच्या दिवसातील हाफ सेंचुरी देखील आम्ही पाहिली, 50 धावा देखील पाहिल्या आणि चांगली स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेत एकूण जर पाहिले तर 12 संघांनी सहभाग घेतलाय. 12 संघाचे सर्व संघ मालक त्याचबरोबर सर्व खेळाडू खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्या आयोजन कमिटीने गेले 2 ते 3 महिने या स्पर्धेसाठी मेहनत घेतली. पुन्हा आडव्या बॅटने काऊ कॉर्नर रिझनला मारलाय फटका. खेळाडू बॉल वरती येतोय आणि इथे जर पाहिला संकेतची खेळी समाप्त झाली आहे. एंड झालाय. जातोय पॅव्हिलियनच्या दिशेने. पुन्हा कॉपी पेस्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल जर पाहिला फ्लाइटेड नाही तर खूप उंच गेला आणि तिचा पूर्ण फायदा घेतला. अर्थात ज्यांनी कॅच घेतली तो म्हणजे ऑन साइडला अल्फा यांनी ही झेल पकडली. बॅटर जर पाहिला मैदानामध्ये स्वप्नील दाखल होतोय. विनंती असेल उद्या ज्यांच्या मॅच आहेत त्यांनी ठीक 8 वाजता मैदानात उपस्थित राहायचं आहे. पर्व पहिलं मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 आपण पाहतोय. पूर्ण मुंबई सेंट्रल मधील सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. त्यांनी संपूर्ण संघ तयार केलेत आणि त्या प्रकारे मैदानामध्ये देखील उतरवलेत. पुन्हा शॉर्ट बॉल होता बाहेरच्या दिशेने पाहूया. पंचांनी दंडित केलाय, व्हाईट बॉल घोषित केलाय. रात्रीच्या सत्रामध्ये पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळत आहेत. येते धाव अवांतर, एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्येत बदल, धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली ती 19 ही धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 जर पाहिलं मार्गस्थी आहे. संघाच्या बॅटमधून एक चौकारी षटकार पाहायला भेटला. त्यानंतर बॅटर जर पाहिला स्वप्नील बॅटिंग मार्कवरती पाहतोय. पहिला बॉल जर पाहिला पुन्हा आडव्या बॅटने खेळला. बॅकवर स्क्वेअर लेगला खेळाडू येतोय आणि इथे जर पाहिलं एकेरी धाव पाहायला मिळते. चांगला प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात होता. जेलसाठी प्रयत्न त्यांनी केला होता परंतु 1 बाउन्स बॉल हातामध्ये गेला. बॉल चांगला गॅदर केला, लगेचच फेकी गेली आणि ते एकेरी धाव आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. पुन्हा बिग हिट. पुन्हा ऑन साइडला बॉल चालला. आडव्या बॅटने खेळलाय. खेळाडू बॉल वरती येतोय, गॅदर करेल. तत्पूर्वी जर पाहिलं तर एका धावेवरती समाधान मानावे लागतंय. खूप लांबून फेकी केली आहे डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या जर पाहिली 21 ही पाहायला मिळते. मोठे फटके खेळावे लागतील. सामना तर जिंकायचा आहे मुंबई सेंट्रल 360 या संघाला. एकंदरीत आतापर्यंत गोलंदाजांनी मात्र दबदबा ठेवलाय अल्फा या संघाच्या. पुन्हा सेम कॉपी पेस्ट शॉट. तोच खेळाडू बॉल वरती जातोय. पुन्हा तीच फेकी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं गोलंदाज निखिल कांबळे यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक अभिषेक कांबळे, यस माफ करा, अभिषेक कांबळे गोलंदाजी मार्कवरती आहे. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं षटक हाताळलं जातं त्याच्या माध्यमातून. दोन्ही साईडला जर पाहिलं बॅटर जर पाहिले अर्थातच सागर आणि स्वप्नील प्रयत्न करतायत. पुन्हा आडव्या बॅटने खेळल्या. बॉलला जर पाहिलं हलक्या हाताने ऑन साइडला ढकलून दिलंय. बॉल सर्कलमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि ते 1 धाव पाहायला भेटेल. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचलेली 23 ही धावसंख्या पाहायला मिळते. तर नक्कीच विजयासाठी जर 12-57 धावांचं ओके 12-47 माफ करा 12-47चं लक्ष आहे विजयासाठी. पुन्हा जर पाहूया गोलंदाजी मार्कवरती बॉलर्स मिराज पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती, ज्यांच्या माध्यमातून
वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय मिराज इक्बाल, लेफ्ट आर्म गोलंदाज, चांगली गोलंदाजी फिरवतोय, बॅटची एज घेतली आहे, बॉल चाललाय ऑन साईडला, ट्रायबल होतोय, एकेरी धाव कंप्लीट, दुसरी धावेसाठी कॉल दिलाय, पाहूया इथे काय होत आहे. इथे खेळी समाप्त झाली आहे. हो नाही तोपर्यंत म्हटलं लॉंगॉनच्या खेळाडूने आपण फेकी करून घेऊया, ह्याला पण मैदानाच्या बाहेर पाठवूया, आणि इथे जर पाहिलं बघता बघता सागरची खेळी समाप्त झाली आहे. दुसरा धक्का बसलाय टीम मुंबई सेंट्रल 360 या संघाला. बॅटिंग मार्क वरती जर पाहिलं प्रणवला आपण पाहतोय. वैयक्तिक पुन्हा जर पाहिलं काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये मारलाय, खेळाडू नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, परंतु इथे बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खूप लांबच्या रिझन मध्ये फटका मारण्याचा प्रयत्न होता, तिथे चांगले चांगले बॅटर फसतात, त्या ठिकाणीच मात्र फटका खेळला होता. परंतु इथं आता एकेरी दुहेरीने काम चालणार नाहीये. इथे तुम्हाला कुठेतरी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागणार, कारण की निर्णायक षटक आहे. वैयक्तिक दुसरं षटक टाकलं जातंय मिराज यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 वैयक्तिक आणि संघाचं चौथं षटक फेकलं जात आहे. मिराज गोलंदाजी मार्कवरती पाहतोय, लेफ्ट आर्म राऊंडने, पुन्हा आडव्या बॅटने खेळलाय. पूर्णपणे जर पाहिलं त्या साईडलाच खेळण्याचा एक कस या बॅटरने ठेवलाय. निर्णय घेतलाय की मी मारणार तर लेग साईडलाच मारणार, परंतु गोलंदाजी देखील तितकी चांगली करताना पाहतोय. मिश्रण करतोय गोलंदाज मिराज आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. संधी देत नाही या बॅटरला कुठेही बॅटचा फेस खोलण्यासाठी. 27 धावसंख्या पाहायला मिळते आहे. पुन्हा जर पाहिलं बॅटची एज घेतली आहे, लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल जातोय, खेळाडू येतोय, बॉल पकडेल तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 29 धावसंख्या पाहायला मिळते. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र राहिलाय. या 2 बॉलवरती पाहूया एखादा षटकार चौकार जर आला तर ठीक, नाहीतर जवळजवळ सामना अल्फा यांनी समजून जायचं की शॉट टाकलाय. 2 बॉलचा अजूनही खेळ मात्र शिल्लक आहे. रन रेटचा देखील इथं फरक पडू शकतो. जितक्या धावा करते तितक्या धावा तुम्हाला कराव्या लागतील. पुन्हा चांगला फटका, बॉल हवेमध्ये, खेळाडू बॉल वरती येतोय, झेल पकडेल, चुकी करत नाहीये. इथं मात्र बॅटर क्रमांक 3 बाद होईल. अर्थातच स्वप्नीलची खेळी इथं समाप्त झाली आहे. स्वप्नील जातोय अर्थातच 29 या धावसंख्येवरती. तिसरा धक्का टीम मुंबई सेंट्रल 360 या संघाला. अक्षय बाजीराव भालेराव आपण जर षटकार ठोकला तर 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. रिषभ 3 6 ते पण रिषभ देऊ शकतोस, काही प्रॉब्लेम नाही. तर नक्कीच मित्रांसाठी काही पण असं रिषभने म्हटलंय. तर अक्षय भालेरावकडे पुन्हा संधी आली आहे. 3 षटकार जर ठोकलेस तर 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुन्हा बॅकवर्डला बॉलला फिरवून दिलंय, पाहूया मिळतील 4 धावा. चौकार इथे पाहायला मिळतोय अक्षयच्या बॅट मधून. 4 धावांनी धावसंख्या जर पहिली जाऊन पोहोचली ती 33 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 धावसंख्या पाहायला मिळते आहे. विजयासाठी अजूनही 37 धावांचं जर लक्ष असेल येणाऱ्या 6 बॉल मध्ये. कंपल्सरी चेसिंग आहे. 6 षटकार मारलात तरीही तुम्ही विजयी होणार नाहीयेत, परंतु गोलंदाजांनी काहीतरी चुकी केली आणि तुम्ही 6 षटकार ठोकले तर मात्र इथं विजय संपादन तुम्हाला नक्कीच मिळेल. परंतु जाऊया शेवटच्या षटकाकडे. बॉलर्स कोण आहे? युसुफ. गोलंदाजी मार्क वरतीचा पाहिला युसुफ पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हरने मारा करेल. स्ट्राईक वरतीचा पाहिला बॅटर प्रणव पाहायला मिळतोय. शफल झालेत, बिग हिट केलाय, बॉल हवेमध्ये, पुन्हा कॅच वरती खेळाडू येतोय आणि इथे मात्र जर पाहिलं काय मात्र झेल पकडली गेली आहे. चुकी करत नाहीयेत स्क्वेअर लेग आणि ऑन साइडचा खेळाडू, झेल पकडतायत वारंवार. जर पाहिलं या संघाने त्यांना
कॅच प्रॅक्टिस दिली आहे आणि त्या कॅच प्रॅक्टिसचा पुरेपूर फायदा त्या दोन्ही खेळाडूंनी घेतलाय. 33 धावसंख्येवर त्याचा पहिला चौथा धक्का बसलाय टीम मुंबई सेंट्रल 360 या संघाला. चला बॅटर लगेचच मैदानामध्ये आपण बॉबिंग क्रीज मध्ये जायचंय. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट्स मिळाली ऑन साइडला. पुन्हा बॅटची एज घेतली आणि इथे मात्र जर पाहिलं दांडी गुल केली, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. गोलंदाजाला हॅट्रिकची संधी असेल, बॅटर आलेत तसेच पुन्हा गेलेत. हॅट्रिकची संधी असेल, पाहूया बॅटर कोण मैदानात दाखल झालेत. शिट्ट्या आणि टाळ्या वाजल्या जात आहेत. आदित्य मुंबई सेंट्रल मधील एक चांगले क्रिकेटर आहेत, त्यांचे फॅन फॉलोअर जास्त आहेत. कोणीतरी मैदानामध्ये चाललंय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्या बॅटरचा एक सेल्फी देखील घेतलंय. स्टेटसला उद्या नक्कीच जोडला जाईल आजच्या रात्रीमध्ये. हॅट्रिकची संधी होती परंतु हलक्यात आणि बॉलला पॉइंट रिझन मध्ये ढकलून दिले. एकेरी धाव पाहायला मिळते. धावसंख्येत बदल, धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवरती. उर्वरित 3 बॉलचा खेळ देखील शिल्लक आहे. पाहूया 11 वाजून 25 मिनिटं झाली आहेत. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केला. वाईट बॉल घोषित केला जातो. एकेरी धाव लागली जाते. उद्या ठीक 8 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. संबंधित संघांनी नोंद घ्यायची आहे. वेळेवर इथं उपस्थित राहायचं आहे. ही देखील आपण दखल घ्यायची आहे. 12 संघांचे संघ मालक त्याचबरोबर 12 संघातील सर्व खेळाडू यांनी देखील ठीक 8 वाजता या मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. लवकर स्पर्धेला आपण सुरुवात करू जेणेकरून उद्याच्या दिवसात आपल्याला 14 सामने कंप्लीट करायचे आहेत. बॉलला कट केलंय. बॉल जातो सरळ. चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा जोडल्या जातील. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते ती म्हणजे 39. उर्वरित 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. उद्या ठीक 8 वाजता सर्व आपण इथेच भेटूया. याच मैदानामध्ये आपली आवडती स्पर्धा मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 उद्या अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा. उपस्थित पाहूया पंच काय निर्णय देतात. पंचांनी मात्र नो बॉल घोषित केलंय. शेवटचे उर्वरित 2 बॉल टाकण्यासाठी देखील मेहनत घ्यावी लागते. 1+2 एकंदरीत 3 धावा लागल्या जातील. त्याबरोबर फ्री हिट देखील पाहायला भेटेल. पाहूया खेळाडूला दुखापत होता कामा नये. खेळाडू